बीडमधून सर्वात मोठी अपडेट आली आहे। धनंजय मुंडे पहिल्या फेरीअखेर 3000 मतांनी आघाडीवर। सातारा पाटण मतदारसंघात शंभूराज देसाई आघाडीवर। हडपसरमधून चेतन तुपे आघाडीवर। औसा मतदारसंघात भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर। कळवणमध्ये माकपचे जेपी गावित आघाडीवर। महायुतीचे 149 जागांवर आघाडी तर मवियाची सध्या 122 जागांवर आघाडी। बीडमधून सर्वात मोठी अपडेट आली आहे। धनंजय मुंडे पहिल्या फेरीअखेर 3000 मतांनी आघाडीवर। सातारा पाटण मतदारसंघात शंभूराज देसाई आघाडीवर। हडपसरमधून चेतन तुपे आघाडीवर। औसा मतदारसंघात भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर। कळवणमध्ये माकपचे जेपी गावित आघाडीवर। महायुतीचे 149 जागांवर आघाडी तर मवियाची सध्या 122 जागांवर आघाडी। बीडमधून सर्वात मोठी अपडेट आली आहे। धनंजय मुंडे पहिल्या फेरीअखेर 3000 मतांनी आघाडीवर। सातारा पाटण मतदारसंघात शंभूराज देसाई आघाडीवर। हडपसरमधून चेतन तुपे आघाडीवर। औसा मतदारसंघात भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर। कळवणमध्ये माकपचे जेपी गावित आघाडीवर। महायुतीचे 149 जागांवर आघाडी तर मवियाची सध्या 122 जागांवर आघाडी। बीडमधून सर्वात मोठी अपडेट आली आहे। धनंजय मुंडे पहिल्या फेरीअखेर 3000 मतांनी आघाडीवर। सातारा पाटण मतदारसंघात शंभूराज देसाई आघाडीवर। हडपसरमधून चेतन तुपे आघाडीवर। औसा मतदारसंघात भाजपाचे अभिमन्यू पवार आघाडीवर। कळवणमध्ये माकपचे जेपी गावित आघाडीवर। महायुतीचे 149 जागांवर आघाडी तर मवियाची सध्या 122 जागांवर आघाडी।